24 फेब्रुवारीला पहाटे डेक्कन येथील भोसले शिंदे आर्केडमध्ये असलेले डीबीएस या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या चोरट्यांना बालगंधर्व पोलीस चौकीतील पोलिसांनी अटक केली। 24 फेब्रुवारीच्या पहाटे 5 चोरटी डीबीएस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते। खबर मिळताच बालगंधर्व पोलीस चौकीतील पोलिसांनी लगेच हालचाल केली। घटनास्थळी गेल्यावर चोरटी तेथून फरार झाली होती। एटीएम मधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता एटीएम मध्ये घुसलेल्या 2 चोरट्यांपैकी एकाने तोंडावर काळ्या रंगाचे कापड गुंडाळलेले होते, तर दुसऱ्याने आपल्या डोक्यात पुठ्ठ्याचं खोकं घातलेलं आढळलं, अशी माहिती पीएसआय भोसले यांनी दिली। एटीएम डेक्कन जिमखाना गल्ली महाराज भोसले शिंदे आर्केडमध्ये एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती 380 427 511 34 प्रमाणे गुन्हा दाखल। किती आरोपी आहेत? एकूण 5 आरोपी आहेत। किती वाजल्याच्या सुमारास ते निदर्शन असतं? आमच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी जाधव यांना बातमी मिळाली, त्याप्रमाणे त्यांच्या स्वभावावरून आरोपीचा स्वभाव घेऊन त्यांनी प्रथम आरोपी पकडलेले आहेत। त्यांच्यावरती एटीएम पूर्ण फोडण्यात आलं होतं की त्यांची प्रयत्न चालू होता? फरार झालेल्या चोरट्यांपैकी सिनियर पीआय प्रवीण चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली 2 चोरांना जंगली महाराज रस्त्यावर अटक करण्यात आली, तर तिघांना 25 तारखेच्या मध्यरात्री वेताबाबा टेकडीवर अटक करण्यात आली। बातमीदारावर माहिती मिळाली की एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा एक मुलगा आपल्या इथं आहे, तुम्ही येऊन मला चेक करा। त्यानुसार आम्ही त्याला पाळत ठेवून थोड्या काही हालचाली बघितल्या, मग त्याला डाऊटफुल वाटलं म्हणून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याला इथं आणलं, गायकवाड साहेबांकडे घेऊन आलो। नंतर आमच्या वरिष्ठ साहेबांना सांगून त्यांच्याकडे नेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग बाकीचे आरोपी अटक। या आरोपींमध्ये मुख्य आरोपी अक्षय काशीनाथ धनवे राहणारा संभाजी गार्डन फुटपाथ, सागर विनायक गोरे राहणारा गोखले नगर हे दोघे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होती, तर बाकीचे 3 आरोपी इंद्रजित अजय परदेशी राहणारा डेक्कन जिमखाना, राजेश दत्तात्रय थोरात आणि अनिकेत माणिक निकम राहणारा जोशीवाडा हे रस्त्यावर नजर ठेवून होते। या 5 आरोपींपैकी तिघांवर अगोदरच चेन स्नॅचिंगचे आरोप होते। पहिला एक आरोपी होता अक्षय काशीनाथ धनवे, त्याचा फुटेज आणि त्याच्या वर्णनावरून आमचे कॉन्स्टेबल जाधव यांनी त्याला ताब्यात घेऊन आणले। नंतर आम्ही वरिष्ठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचार तपास केला। त्याप्रमाणे इतर एकूण 5 आरोपी एक करून असे पकडले। त्यापैकी वेताळ टेकडीवरती एका मठात लपून बसले होते। पहाटे 4 वाजता त्यांना आम्ही तिकडून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हा कबूल केला असं त्यांनी सांगितलं। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याची कारवाई केलेली आहे आणि गुन्हा ओपन केलेला आहे। यावेळी माहिती देताना पीएसआय विठ्ठल भोसले, विवेक जाधव, पीएसआय वैभव गायकवाड, ज्ञानेश्वर आवळे, तुषार साळुंके उपस्थित होते।